मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज दहिवडी रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात होऊन या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार, शिवम हनुमंत शिंदे राहणार दोणी औंध अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत। याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती, सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास वडूज दहिवडी रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराजवळ स्विफ्ट गाडी नंबर MH3DA 7354 मधील चालक मयत प्रसाद सुतार यांना त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवून ओमनी गाडी MH14DN 2758 ला पाठीमागून जोराची धडक दिली। त्यावेळी दहिवडीहून वडूजकडे जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक MH11CH3342 ला समोरून जोराची धडक दिली। त्यामध्ये स्विफ्ट गाडीतील प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार आणि शिवम हनुमंत शिंदे हे मृत्युमुखी पडले, तर मनोज शंकर अंदिवे, सत्यम राजेंद्र खैरबोडे हे जखमी झाले। याशिवाय पिकअप गाडीतील लालासो परशुराम पाटोळे, ज्योती लालासो पाटोळे तसेच ओमेनी गाडीतील रोहन अप्पासाहेब भिसे, आकाश सोनबा बर्गे, धनाजी आबाजी सुळे असे एकूण 7 जण जखमी झाले। याबाबत धनाजी सुळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय। अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे करत आहे। दरम्यान अपघातात मृत्यू पावलेला शिवम हा माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी हनुमंत शिंदे यांचा, तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळातील कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा आहे। त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे, तर मंगळवारच्या आठवडा बाजारांसह गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि MS मुल्ला, वडूज औंध। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।